कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं अरेंज मॅरेज केलं? माझं लव्ह मॅरेज आहे. कुठे? वाशीतल्या वाशीतच झालेलं. पूर्वी वाशीला राहायचे कॉलेजमध्ये. तुमचा स्वभाव तापट आहे का हो? नाही, माझ्या आहोंचा आहे. मिस्टरांचा आहे? खूप आहे. मला राग आला तरी कोणी विचारतच नाही सर, कारण की कसं आहे, सासरा तापट आहे, नवरा तापट आहे, लग्नाच्या आधी पप्पा तापट होते, मग आपल्या रागाला विचारेल कोण? बरं झालं. पण मग लव्ह मॅरेज झालं कुठे? तेव्हा ते तापट नव्हते? नाही, कॉलेजमध्ये हिचे मिस्टर आहेत ना वैभवीचे, ते माझे कॉलेजचे फ्रेंड आणि माझ्या नवऱ्याचा लहानपणीचा मित्र. त्याच्या थ्रू आमची ओळख झाली. ते मला 2 वर्ष सिनियर होते. प्रेमात पडलो. स्वभाव शांत वाटला. लाजळू असल्यामुळे सुरुवातीला बोलत नव्हते. त्यांना वाटलं आईसारखी शांत आहे. त्यांनी विचारलं. लग्नानंतर कळलं आई माझ्यापेक्षा जास्त बडबडी आहे, कारण आईशी बोलायलाच कोण नव्हतं एवढी वर्ष. नाही, पण तापट तेव्हा ते मिस्टर जे काही 2 वर्ष तुमचं प्रेम होतं तेव्हा हा तापट स्वभाव होता त्यांचा? होता. पण मला सवय होती सर, म्हणजे आवडील पण माझे थोडे तापट आहेत, त्यामुळे मला चालायचं. उलट मी समजून घ्यायची, त्यामुळे जमायचं. पर्याय नाहीये. तुमच्या तापटपणाला काय राहिलीच नाही किंमत. अजून पण कोणी विचारत नाही. तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे म्हणजे वडील तापट आहेत थोडेसे. नाही, तापट नाही हो. लग्न कसं जमलं? नाही, अरेंज मॅरेज आहे. प्रॉपर असा चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला. तर पहिल्या वेळेस माझे अहो नव्हते, ते बाहेर असतात, मर्चंट नेव्हीमध्ये आहेत, तर ते बाहेर असतात. मग त्याच्यानंतर मग परत दुसऱ्या वेळेस जेव्हा ते आले, त्याच्यानंतर पुन्हा बघायचा कार्यक्रम. अगदी म्हणजे तेव्हा तर ती फिल्मी स्टाईल झाली. म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसून दोघांनी गप्पा वगैरे मारल्या. पहिला तर मला भीती वाटली. म्हटलं आता बोलायचं कसं समोरच्याशी म्हणून. पण तास 1.5 तास कुठे गेला काही कळलं नाही. कुठे गेला? काय मग तेच म्हणते, गप्पा एवढ्या होऊन गेला. तुमचं कसं काय? माझं लव्ह मॅरेज. मोठ्याने बोल. कुठे? अरे कसं झालं? माझं लव्ह मॅरेज. हो, पण कसं? ऑफिसमध्ये भेटलो. मग काय झालं? मग आम्ही एकमेकांबरोबर ओळख झाली, चांगली फ्रेंडशिप झाली आणि मग नंतर त्यांनी मला लग्नासाठी विचारलं. मग तुम्ही हो म्हणाला? कसा आहे पण त्यांचा स्वभाव? आहे थोडासा तापट आहे. चेहरा कसला केला? का थोडासा तापट आहे, पण आहेत, खूप समजून घेतात. नमस्कार. नमस्कार. तुमचं कसं झालं? लव्ह मॅरेज. कुठे? नेरूळला. ते पनवेलला होते कामाला. कोण? माझे मिस्टर पनवेलला केक शॉप मध्ये होते. मग त्याच्यानंतर 2012ला 1 वर्ष अगोदर त्यांनी विचारलेला तुम्हाला. हा, तर माझी नाही म्हणजे माझी मैत्रीण होती, तिला सांगितलं अशी मुलगी, म्हणजे त्यांना ऍक्च्युली मुली भेटतच नव्हत्या मुळात. त्यांनी खूप मुली बघितलेल्या, त्यांना पसंतच येत नव्हत्या. अरे त्याच्यानंतर मग 1 वर्ष अगोदर ते बोललेले तिला असं कोण असेल तर सांग. तर तिने मला सांगितलेलं असं आहे, तू करतेस का? तर मी नाही बोललेले, कारण पप्पा रेडी नव्हते. 1 वर्ष गेलं, दुसरं वर्ष परत आलं. म्हणजे ते ना परत मागणं तेच आलं. मला वाटलं केक आला. सेम हे आलं. तर मी बरं जाऊ दे, आता विचार करू थोडंसं. पप्पा नाहीच बोलत होतं. त्याच्यानंतर मग पप्पांना थोडंसं हे केलं, बघा मुलगा चांगला आहे असं तसं. नंतर मग अजूनपर्यंत म्हणजे असं तयार नव्हतं. आणि हे मला आपण पळून लग्न जाऊ इथपर्यंत त्यांची डेअरिंग होती. आणि मी पप्पांच्या शब्दाबाहेर नव्हती, कारण मला जायचं नव्हतं पळून. व्यवस्थित सगळं करून हे करायचं होतं. त्याच्यानंतर मग झाली ओळख वगैरे. हिचे मिस्टर पण तिथे बघायला आलेलं मला. त्यांनी माझ्या मिस्टर हिचे दोघे म्हणजे खास मित्र आहेत एकमेकांचे पहिल्यापासून, लहानपणापासून आहेत. त्याच्यामुळे मग ते पण मला बघायला आले. त्यांनी दाखवले अशी मुलगी आहे बघ, तू म्हणजे करायची काय स्वभाव वगैरे. त्यांनी भेट वगैरे झाली. नंतर हिच्याशी तेव्हा लग्नाच्या अगोदरपासून ही माझी म्हणजे मैत्रीण. हा, त्याच्यामुळे मग झालं. पण मग कसा आहे स्वभाव? कसा आहे स्वभाव? खूप छान आहे मिस्टरांचा. हो. काय सांगणार? खूप छान आहे. म्हणजे कशामुळे इतका छान आहे? आता मी त्यांना एवढी चांगली बायको भेटली असेल त्याच्यामुळे. कळलं तुमचे प्रॉब्लेम दोघींचे? कळले? नाही तसं त्यांना पण माहिती आहे माझ्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे. हो. काय हो, तुमचं कसं जमलं? आई वडिलांच्याच म्हणण्यानुसार केलं. आता मिस्टर कसे आहेत? गोड आहेत, खूप चांगले आहेत. ते पण समजून घेतात मला. अरे वा. पण चांगला आहे स्वभाव. हो, खूप छान आहे. आपलं कसं काय? माझं पण लव्ह मॅरेज आहे. कसं? म्हणजे आमचा बिझनेस आहे, इलेक्ट्रॉनिक शॉप्स आहे असा. तर त्याच्या रिगार्डिंग त्यांनी HVACचा कोर्स केलेला. तर त्या कोर्सच्या थ्रू एक असंच म्हणजे ते
त्या शॉपमध्ये असेच फक्त एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी जात होते. तर मी चांगला घेतला एक्सपिरियन्स हो की नाही? ऑफिसला जायची तर त्यांनी तेव्हा मला बघितलेलं. बरं. हां 2-3 वेळा असं बघितलेलं, नंतर फॉलो केलं. मग डायरेक्टली ऑफिसमध्ये येऊनच त्यांनी मला विचारलेलं. तुम्ही काय हो म्हणाला? तेव्हा नाही म्हणाली, पण नंतर मग थोडं टाइम घेतल्यानंतर. पण घरी कळल्यावर काय झालं? घरी मी सांगितलेलं, जसं त्यांना जेव्हा थोडंसं मी 15 दिवस जरा बघितल्यानंतर मग मी घरी मग 2 दिवसामध्ये सांगितलं. तर थोडेसे ॲग्री नव्हते, पण मी बोललेली की नाही, जर करेल तर त्यांच्याशी. काय एवढं 15 दिवसात काय जादू झाली? का एवढं काय होतं त्यांच्यात? म्हणजे आवडला, स्वभाव आवडला थोडंसं, म्हणजे बोलणं म्हणजे माझ्यासारखंच आहे, बोलणं बिलणं फ्रँकली किती वर्ष आहे. झाली लग्नाला? आता 6 वर्ष झाले. पण तुमची मैत्री कशामुळे झाली त्या 16 सोमवारांना? मग आता मैत्री तुमची तशीच आहे अजून? वाढली तेव्हा. वाढली, अजून वाढली. पण तुम्ही सगळ्या मिळून पिकनिकला वगैरे जाता? तिच्या गावी गेलेलो एकदा अलिबागला. एकदा आम्ही अलिबागला गेलेलो, सगळ्या गेलेलो, मस्त मजा वगैरे केली, गॉगल घातले आणि फोटो काढत होतो. मध्ये तिच्या चष्म्याची काचच पडली, पण आम्ही सांगायला पण विसरलो. मला सांगितलं नाही झालं. फोटो स्टेटसला ठेवले. सगळ्यांनी फोटो स्टेटसला ठेवले, सगळं झालं. तिच्या एका गॉगलला काच. अशा करतात ह्या. मग मी रागवले, मग बोलते रागवते. तुमच्यात अबोला झालाय? भांडलायत कधी? हो आमच्यामध्ये झालंय. तुमच्यात का झालेलं? काच पडली म्हणून? म्हणजे मी ब्युटिशियन आहे ना, तर मेकअपच्या ऑर्डर्स असतात, तर दोघी जणी आम्ही जातो. तर एक दिवस मला मेकअपला जायचं होतं आणि खूप सायडर होत्या, तर मला एकटीला मॅनेज नसता झाला. मग मी हिला बोलली का करून आपण उद्या जायचं आपल्याला, असं असं तयार आहे. आणि ही टायमावर बोलते का मला नाही जमणार. अरे बापरे. पटकन कोण भेटणार नाही ना, त्याच्यामुळे मग मी तिच्यावर अबोला धरला. का गेला नाही? मला थोडंसं घरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे मला नाही जाता आलं. पण त्यानंतर मी तिला बोलली का. पण फंक्शनच्या वेळी लगेच मॅनेज नाही होत ना कोणाला सांगणं. मग त्या दोघींना एकत्र आणण्यासाठी आम्ही सगळे आमच्या इथे रामबाग आहे तिथे गेलेलो. आता ही आमच्याकडे ते लाईनीत चालणाऱ्या मुंगीसारखी मुडी आहे. मुडी असेल इथेच जायचं, हेच करायचं. कधी कधी ना इथे जायचंच नाहीये. रामबागला गेल्यावर तिने आम्हाला प्रश्न केला, आपण इथे का आलोय? कारण तिला फक्त चला म्हणून ती आमच्यासोबत निघाली. बरं मला सांगा, तुमचे नवरे आज हा कार्यक्रम बघत असतील बरोबर का? ते जे काही तुम्हाला सल्ले देतात, प्रत्येकीला काही ना काही सांगत असतील, तुम्हाला काय सल्ला देतात? बोलतात आता तू बोलशील व्यवस्थित काय ते बोल, काही गडबड करू नको. तुम्हाला? नाही, ते कधी एखाद्या गोष्टीवर रागवली की हा ठीक आहे, तो बोलला समोरचा, जाऊ दे, सोडून दे. त्याच्या मनात नसेल तो बोलून गेला असेल, नको मनात ठेवू. कारण का मला थोडंसं सवय आहे की एखादा समोरचा बोलला तर विचार करत राहायचं, मग हा असा का बोलला, मी का असं काय केलं की हा असाच मला बोलून का गेला. जाऊ दे, त्याचं काहीतरी असेल, सोडून देत जा, नको एवढं तू त्रास करून घेऊ. म्हणतात चालणार, त्याच्याशिवाय तुझं आयुष्य पुढे नाही जाणार, तू त्याच्यावरच अडकून राहशील. सेम ओव्हर थिंकिंग खूप करते मी. मग त्यांचं तेच की तू विचार नको करू, झालं गेलं सोडून दे. पण तुमच्या नवऱ्यांना तुमचा मूड लगेच कळत असेल. हो हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.